हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आत्ता सकाळचा नाश्ता झालाय. नाश्त्यामध्ये आज पोहेच बनवले होते, साधच. आणि पप्पानी ह्यांच्या दोघांचे आवरून दिले, टिफिन वगैरे दिलेत आणि ते दोघे आता ऑफिसला गेलेत. आता घरातले कामं आवरावरी चालली आहे, पण बाहेर पोर्च ना रोजच खराब होतो, पण धूत रोज नाही, फक्त झाडून वगैरे घेतो, कारण की मोठी गाडी बाहेरच ना, तर धुता येत नाही. आणि पण आई म्हटलं आता काल ग्रहण होऊन गेलं आणि खूप धूळ पण झाली होती. आता शेजारी कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू झालेत ना, तर म्हटलं धुवूनच घेते. तर चला तुम्हाला दाखवते. हा, हे असं फवारा मारला की मग धूळ पण जागेवर बसते, माती चेपली जाते थोडीशी आणि धूळ कमी येते. नाहीतर आता हे दिवसभर इतक्या गाड्या सुरू होतील. हे पाहिजे शेजारी कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू झाले या बंगलोचं. मग इथं सगळे सामान जे गाड्या येतात ना मालवाहू, त्या इथूनच जातात. मग हे एवढं रस्ता खराब झाला, कितीतरी वेळा नीट केलाय पप्पांनी. हे पाहिजे दगड वगैरे व्यवस्थित टाकलेत, पण काय ते परत मोठ्या गाड्या इथून जातात. कधी कधी तर रॅम्प पर्यंत येतात मोठ्या गाड्या, ज्या वाळू घेऊन येतात, सिमेंट त्यांचे काय असतील खडी वगैरे, तर ते सगळं घेऊन येतात. झाडांनाही पाणी देऊन घेत आहेत. हे जे छोटे मोठे झाडं लावलेत ह्यांना पण पाणी देऊन घेतलंय. हे कुंड्यांमधल्या हे जास्वंदीचं झाड लावलं होतं याच्यात. आईंनी आता 2-3 दिवसात सगळंच धुणं घरातलं धुवून टाकलंय. म्हणजे जे ब्लँकेट्स वगैरे होते, रग होते, कर्टन्स होते, आमच्या दोघींच्या साड्या, नेत्राच्या साड्या, भरपूर सगळं धुवून झालंय. आता वरती ना त्या निर्मा विसरल्यात टेरेसवर, तर म्हटलं तो घेऊन जावा. टेरेस आज सुना सुना दिसतोय. 2-3 दिवस अख्खा टेरेस भरला होता कपड्यांनी, साड्यांनी, तरी नाही ते धुवायचं राहिलं. टेरेसवर ना असं पाण्याची सोय केली होती. इथं कॉक होतं एक, इथं कनेक्शन घेतलं होतं आणि इथंच आईंनी सगळे साड्या वगैरे धुतले. किती हे निर्मळ पाणी वगैरे झालंय. आज दुपारी टेरेसवर यावं लागणार आहे आणि हे एवढं साफ करायला. आता हे निर्मा घेऊन जाते खाली. तसं त्यांनी ना सगळं करायच्या आधी धुतला होता एकदा. एवढं सगळं केल्यावर ते परत तेवढंच घाण झालंय. आता जाते खाली. हे बघा, ह्या साईडनी हे प्लॉट रिकाम आहेत बरं अजून, पण ह्या 2 बंगलोजची कामं चाललेत. परत तिकडे चालू आहे. सकाळी पप्पांना आणि ह्यांना टिफिनला टोमॅटोची चटणी दिली होती. आईंना काय टोमॅटो आवडत नाही, त्यांना पित्त होतं थोडंसं टोमॅटोने. तर म्हटलं वाटाणे, हिरवे वाटाणे आणले होते बाजारातून, तर हिरव्या वाटाण्याची चटणी करूयात आणि थोडीशी खीर करूयात. चपाती केली होती जेवणासाठी, तर मग खीर आणि टोमॅटोची चटणी. ओले वाटाणे होते, स्वच्छ धुवून भाजून घेतले थोडेसे आणि इथे कांदा परतण्यासाठी टाकला. 2-3 मिरच्या घेतल्यात आणि हे वाटाणे याच्यात टाकून मिक्सरला थोडेसे आबडधोबड वाटून घेणार. तर पहा, ही अशी वाटाण्याची चटणी रेडी झाली. त्याला आता कोथिंबीर नाही आहे, बाकी एकदम मस्त भाजून आता बारीक करून घेते. लालसर भाजली होती, आता त्याला बारीक करते. आणि इथं हे खोबरं बारीक करून घेतलं, नंतर ड्रायफ्रुट्स टाकते. इथं दूध पण उकळायला ठेवले. तांदूळ असे बारीक करून घेतले एकदम. अशी आता मस्त झाला, दूध वगैरे टाकून ड्रायफ्रुट्स टाकून खीर रेडी झाली. खीर बनवून झाली. सकाळीच वाटाण्याची चटणी पण बनवली होती आणि आईंचं माझं जेवणसुद्धा झालं. घरातली कामं झालीत, भांडे घासून झालेत, कपडे झालेत, फरशी पण पुसून झाली आहे. आणि थोडासा अचानक एक प्लॅन ठरला आहे की मी 2-3 दिवस मम्मीकडे जायचं ठरलं आहे. दादाचाच फोन आला होता जस्ट, त्यानंतर टाईम नाही, तर म्हटलं आत्ताच न्यायला येतो चल म्हणून.
तर बघूयात, आता येतो म्हटलं, आल्याशिवाय काही खरं नाही. तोपर्यंत बॅग वगैरे पॅक करून ठेवते, माझी पण आणि गाथाची पण. आला तर जाईल, नाही आले तर राहिले. बघूयात आता कसं होतंय. तर चला आता बॅग पॅक करूयात आणि निघूयात. बॅग पॅक करायला घेतलीये. गाथाचं काही सामान काढलंय माझं. आत्ता काढल्यावर असं वाटतंय बाप, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी जेव्हा काढायला जाते ना, तर असं वाटतं अरे ही सामान लागेल तिथं, ही लागेल तिथं, हा ड्रेस घेऊयात, एक्स्ट्राच्या पॅन्ट्स घेऊयात, एक्स्ट्राचे शर्ट्स घेऊयात, नाईट ड्रेस तिचा, म्हणजे सगळं काढलं आता सामान. आत्ता एवढं बघून असं वाटते का ताई जेव्हा यायची ना कारखान्यावर, तेव्हा ती अशी भोल्या मोठ्या 2 बॅग्स घेऊन यायची. तुम्ही म्हणजे अगं काय एवढं कुठं सामान असते का, 2 दिवसासाठी आली आणि एवढं सामान, तुझ्या मुलांपेक्षा सामानच व्हायला लागते आम्हाला. मी दादा सामान घ्यायला तिचं. पण आता स्वतःवर जेव्हा वेळ आली ना, तेव्हा कळतंय की अरे बापरे एवढं सामान लागते. आता तर मला एकच बेबी आहे, तर एवढं सामान मी गोळा केलंय. आता तिला तर बिचारीला 2 होते. ताई खरंच आहे, तू जे सामान आणत होती ते करेक्ट होतं. आता मी 2 बेबी झाल्यावर तर काय सामान नेईल माहीत नाही. आता एवढं पॅक करते, तुम्हाला दाखवते मी किती सामान काढले. हे पहा, एवढं सगळं सामान काढून ठेवलंय, ह्या बॅगमध्ये भरते आणि मग मला वाटतं ह्या 2 बॅग्स काढल्यात, एका सेपरेट सेपरेटच भरते, म्हणजे नकोच एकत्र व्हायला. माझं थोडंच आहे, त्याच्यामध्ये 2 ड्रेस टाकते. गाथाचं जास्त आहे तर ते ह्या बॅगमध्ये. गाथाच्या काही खेळणी सुद्धा चालवल्यात. थोड्याशा तिला जे आवड झाली, ही डॉल आवडते, ही खेळणी आवडते, ही ड्रॉप. अशा प्रकारे 2 बॅग्स रेडी केल्यात. ही एक गाथ्याची, ही मला छोटीशी. तर चला आता आहे ना, थोडंसं काय झालंय की जवळपास मला वाटतंय 3-4 महिने झाले मी कुठेच बाहेर गेली नाही का, मला टाईमच भेटला नाही जायला. तर थोडंसं हे फेशियल किट मी घरीच आणलं होतं. मला वाटतं महेश भाऊजी नेत्राच्या लग्नाच्या टाईमला आणलं होतं, VLCCचं एक गोल्ड फेशियल किट. तर चला थोडंसं करूयात. गाथाची माझी बॅग पॅक करून झाली आहे आणि दादा आता येईलच तासाभरात. जवळच आलेला आहे तो. 3 वाजलेत आता आसपास आणि 4 वाजेपर्यंत येतो म्हटला. तर आता ना 2-3 महिने झाले मला काय बाहेर जायला टाईमच भेटला नाही. आणि मला आता ना एव्हरयूथचं ते पिल ऑफ मास्क भेटतं ना ऑरेंज कलरमध्ये, ते करायचं होतं. मला असं वाटलं की माझ्याकडे खूप पिल ऑफ मास्क वरती आहेत, पण मी वरती चेक केलं, एक पण नाही भेटलं. म्हटलं मग आता जाऊ दे, कुठं आणायला जायचं आणि आणायचं, त्यापेक्षा नाही का जे होतं ते करूयात. तर माझ्याकडे VLCCचं गोल्ड फेशियल किट आहे. तर ते आता मला वाटते महेश भाऊजी नेत्राच्या लग्नाच्या टाईमला आणलं होतं असं सहज घरी, केलं तर बाहेर जाऊनच. पण आपण नाही का मेकअपचं साहित्य आणायला जातो, मग हे पण घेऊ हे पण घेऊ, त्यामध्येच हे किट आले. तर आता म्हटलं करून बघूयात. मी 1-2दा आधी केले, छान ग्लो येतो. पण जेवढा आपण म्हणतो पार्लरमध्ये जाऊन येतो तेवढा नाही, नॉर्मल येतो. पण ठीक आहे, आता घाईच्या कामाला चालून जाईल. तर चला. तर हे पहा, VLCCचं गोल्ड फेशियल किट. याच्यामध्ये ना 6 क्रीम आहेत. आणि त्या 6 क्रीमचं वेगवेगळं अप्लाय करायचं. तर बघ दाखवते मी. हे पहा असे गोल्ड क्रीम, नंतर गोल्ड पिल ऑफ मास्क, नंतर ऑइल फ्री मॉइश्चरायझिंग जेल. हे स्टेपनुसार म्हणजे हे पहा, आता इथे फर्स्ट स्टेप आहे. हे बघा, फर्स्ट आहे कॉम्फ्रे क्लिन्झर कम टोनर, नंतर गोल्ड स्क्रब, नंतर गोल्ड जेल, गोल्ड क्रीम, गोल्ड पिल ऑफ मास्क अँड ऑइल फ्री मॉइश्चरायझिंग जेल. तर ते स्टेपनुसार करायचं, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th. मला वाटतं हे मी 340 रुपयाला पॅक घेतलं होतं तेव्हा. आता संपत आले, 2026ला 7व्या महिन्यात संपणार. तोपर्यंत ह्या क्रीम पण संपून जातील, एवढं काही नसतं त्याच्यात. 2-3 वेळा केले, अजून 2-3 वेळा होईल. तर चला एक एक अप्लाय करूया. फेस स्वच्छ धुवून घेतलाय, आता धुतलंच आहे तर म्हटलं, आईस पण होता काल ठेवला होता फ्रीजमध्ये, काल फ्रीज साफ केला तेव्हा. तर म्हटलं एक आईस पण लावून घेऊ आणि मग सुरुवात करूयात. आईस लावून घेतलाय, आता फर्स्ट वन ट्राय करूयात, ते क्लिन्झर कम टोनर. हे क्लिन्झर आहे, हे लावायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायचं आहे आणि मग नंतर वाईप आउट करायचे. फर्स्ट स्टेप डन झाली आहे. अशाच मी सगळ्या स्टेप करून घेते पटपट. 5-6 स्टेप आहेत आणि मग काय नाही, सेमच दिसणार आहे पण ठीक, करूयात. तर फर्स्ट आणि सेकंड स्टेप तर स्क्रब आणि तेच होतं.
त्याच्यानंतर आता जेल लावायचे. थर्ड स्टेप हे जेल आहे, हे लावून ठेवायचं आहे, हे धुवायचं नाही. फर्स्ट आणि सेकंड स्टेप केल्यावर धुवायचं, पण थर्ड स्टेपला धुवायचं नाही. जेल जोपर्यंत ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत मसाज करायचं. मी म्हणेल पूर्ण 100% नाही, पण 80 ते 90% तरी आपल्याला आपल्या चेहऱ्यात फरक जाणवतो, की आधी आपला चेहरा कसा दिसत होता आणि हे फेशियल केल्यावर कसा दिसतो. घरच्या घरी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये. हे किट मला फक्त ह्यासाठीच उपयोगी वाटतं, कारण की आपल्याकडे सपोज टाईम नाही आहे बाहेर जायला, तशी वेळ नाही आहे आपल्याकडे, आणि एकदा जर फेशियल करायला गेलं तर मिनिमम 300 पासून ते स्टार्ट होतात. तर आपल्या हे 340मध्ये पॅक भेटतं आणि 2-3 वेळा तर हमखास करून होतं, किती असू द्यात कसंही. 2-3 वेळा जरी आपल्याला पुरली ही क्रीम, कारण की एवढी क्रीम आहे, जास्त वेळा पुरते. मी तर मिनिमम म्हणते 3-4 वेळा, जास्तही वेळा पुरेल, 5-6 वेळासुद्धा. 340 रुपयामध्ये एवढं मोठं किट भेटेल आपल्याला, तर काही हरकत नाही जर घरच्या घरी करायचं असेल तर, आणि टाईम नसेल तर. आणि जर एकदम रिलॅक्सिंग फिलिंग हवी आहे, काहीच नको कष्ट, फक्त मसाज करून घ्यायचं, तर त्यावेळेस ऑफकोर्स आपल्याला पार्लर हा बेस्ट ऑप्शन आहे. मी तर तोच प्रेफर करेल. जेव्हा तुमच्याकडं टाईम आहे आणि तुम्हाला थोडंसं असं रिलॅक्स फील करायचं, स्वतः कष्ट नाही घ्यायचे, तर मग पार्लरला जाऊन केलं तरी योग्य. असा काहीतरी फायनल ग्लो आला आहे. बरं ठीक आहे, चला आता दादाजवळच आला असेल, त्याला ना थोडं सरबत. वाढालो आपल्या घरी, वाढालो. आत्ता वाजलेत 5 आणि पोहोचलोय मम्मीच्या घरी. इथं आल्यावर नाही का सगळं हिरवळ हिरवळ. इथं पुढचं घर वगैरे पाडलंय. एक मम्मी ही गाडी लावली आहे ना, इथे आधी घर होतं जुनं, आणि मग हे टॉयलेट बाथरूम होतं इथे, आणि मागचा स्पेस आहे हा. त्यांनी पूर्ण घर पाडून आता हे रिकामा स्पेस केलाय पूर्णच. आणि इकडं लसूण वगैरे लावलाय, आणि इकडे घर. अगं बाई बाई, काय पप्पा आहे का? पप्पा आहे काय तो? गावरान आहे का विलायती? सगळ्यांची जेवणं झालेत आणि आता शतपावली पण झाली. आज पहिल्यांदाच बाहेर थोडं चालली, म्हणजे गेटच्या आतमध्येच, पण इथे भरपूर आतमध्ये स्पेस आहे. उद्या मी दाखवेल की गेटच्या आतमध्ये त्यांनी आधी कसं घर होतं ना आत्ता कसं केलं आहे. पूर्ण इथं जुनं घर जे होतं ना ते त्यांनी पूर्ण पाडलं आणि मोठा स्पेस त्यांनी तयार केला आहे. मस्त असं गेट वगैरे केलं, तर पूर्ण गेटअपच त्याचा बदलून गेला आहे. जेवण झालं आहे आणि गाथा पण झोपली आहे. नवीन आज पहिल्यांदाच गाथा इकडं आली आहे, तर तिला आल्यावर थोडीशी नवीन माणसं बघितल्यावर गडबडली, पण नंतर एकदम सूट झाली. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.